जागर आदिशक्तीचा, नवरात्र जागर भक्तिभावाचा। नवरात्रोत्सवात बायमाणूस घेऊन येत आहे प्रेरणादायी महिलांचा जीवन प्रवास। समाजातील अशा दुर्गा ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने समाजापुढे ठेवलाय नवा आदर्श, अशा नवदुर्गांच्या कहाण्या पाहणार आहोत जागर नवदुर्गांचा मध्ये फक्त बायमाणूसवर। मंडळी नमस्कार। शारदीय नवरात्र उत्सवाचा आज 7वा दिवस, अश्विन शुद्ध सप्तमी, शनिवार दिनांक 22 ऑक्टोबर 2023। गावखेड्यापासून ते देशभरात सर्वत्र या उत्सवाची धामधूम सुरू आहे। मंडळी नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर, पण आजच्या धकाधकीच्या जगात कुटुंबाचा मुख्य कणा असलेल्या स्त्रीचे आरोग्य मात्र बिघडताना दिसतंय। आमच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त याच स्त्री शक्तीच्या आरोग्याचा जागर आपल्या पुढे आम्ही मांडत आहोत। आज मात्र आम्ही भेटणार आहोत अपंगत्वावर मात करत संघर्ष करणाऱ्या एका दुर्गेला। आरती जानोबा पाटील असे तिचे नाव। मूळची ती कोल्हापूरची, मात्र सध्या पुण्यात असते। महाराष्ट्रासह भारतातील ती एक प्रतिभावान पॅराबॅडमिंटनपटू आहे। 2000 पासून ती पॅराबॅडमिंटन खेळत आहे। अपंगत्व असूनही ती 2019-20 ची शिवछत्रपती पुरस्कार विजेती पॅराबॅडमिंटनपटू खेळाडू आहे। तिला मिळालेला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार नुकताच तिने किल्ले शिवनेरी शिवजन्मस्थळी समर्पित केलाय। आरती सध्या प्रचंड आर्थिक परिस्थितीशी झगडत असून सरकारने तातडीने तिला घोषित केलेला जॉब द्यावा आणि पुरस्काराची रक्कमही तातडीने द्यावी अशी मागणी केली आहे। सध्या आशियाई खेळ 2023, वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 यांसह काही महत्त्वाच्या आगामी स्पर्धांसाठी ती तयारी करत आहे। आरतीला बायमाणूसच्या माध्यमातून काही मदत होईल या उद्देशाने आम्ही तिचा शोध घेतला। पाहणार आहोत आरतीचा संघर्ष आणि तिच्या प्रवासाची कहाणी जागर नवदुर्गांचा या बायमाणूस विशेष मध्ये। बायमाणूस प्रस्तुत जागर नवदुर्गांचे या विशेष भागाचे प्रायोजक आहेत जुन्नर शहरातील 44 वर्षांची सुवर्ण परंपरा असलेले एकमेव ज्वेलर्स म्हणजे PMJ। आमच्या सर्व ग्राहक, हितचिंतक व मित्रपरिवार यांना दसरा दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। खास दीपावली निमित्त विविध दागिन्यांची विस्तृत शृंखला पूनम गोल्ड अँड सिल्वर डिझायनर्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, सराईपेठ, जुन्नर, जिल्हा पुणे। संपर्कासाठी क्रमांक 9657 84 99 11 आणि 84 84 81 04 10। प्रोप्रायटर शुभम मधुकर काजळे आणि पूनम डायमंड ज्वेलर्स। आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। संपर्कासाठी क्रमांक 9657 84 99 11 व 93 63 47 41 64। प्रोप्रायटर पूनम मधुकर काजळे। आमच्याकडे हॉलमार्क फॅन्सी टॉप्स, नवीन पद्धतीची डोरली, नेकलेस, राणीहार, गंठन, अंगठी, पेंडेल, माळ, चैन, टॉप्स इत्यादी दागिने तसेच सरकार मान्य हॉलमार्क व HUID सोन्याचे दागिने होलसेल मध्ये मिळतील। नमस्कार, मी आरती पाटील। 2019-20 चा शिवछत्रपती अवॉर्ड मला मिळाला। ह्यासाठी मला खूप स्ट्रगल करावं लागलं आणि प्रत्येक आर्थिक परिस्थितीला मला सामोरे जावं लागलं। मी मूळची कोल्हापूरची, तसेच पॅरा बॅडमिंटनमध्ये मी वर्ल्ड नंबर 10, हायेस्ट रँकिंग माझी 6 होती। आता मी इंडिया रँकमध्ये 2ला आहे। आजपर्यंत मी 29 इंटरनॅशनल खेळल्या, त्यामध्ये मला 8-9 मेडल्स आहेत, विविध अवॉर्ड आहेत। पण माझा मेन अचिव्हमेंट्स होती जी शिवछत्रपती अवॉर्ड आणि तो मी मिळवला। तर अशा पद्धतीनं तसेच माझे घरी आम्ही 4 भावंड, मला 2 बहिणी आहेत आणि 1 भाऊ। त्यांचं पण शिक्षण खूप चांगलं चालू आहे, ते पण आपापल्या फील्डमध्ये व्यवस्थित करतात। माझे पप्पा गवंडी काम करतात आणि आई घरी असते। म्हणजे अशा परिस्थितीत देखील माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि अजून देखील करतायत। तसेच विविध गोष्टींसाठी सामोरं जावं लागतं, पण त्यासाठी पण मी जिद्द करते आणि माझी ही जिद्द अशीच पुढे चालू राहील
आणि आज त्याच गोष्टींवरती मी बोलणार आहे. म्हणजे की एक मुलगी असून जसे माझ्या घरच्यांनी मी हँडिकॅप पण आहे, तर त्यावरती मात करून मी सिंपत्ती न घेता अशा गोष्टींमध्ये अचिव्हमेंट्स केले ते माझ्या आईमुळे आणि वडिलांमुळे. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझा मूळ जन्म झाला बेळगावला आणि माझे वडील गौंडीकामानिमित्त महाराष्ट्रामध्ये स्थायिक झाले आणि कोल्हापूरमध्ये, त्यामध्ये देखील कोल्हापूरमध्ये आम्ही उजगावमध्ये राहतो. तिथून माझा जो स्ट्रगल चालू झाला म्हणजे की माझी शाळा प्रिन्स शिवाजी विद्यालय आणि 5वीपर्यंतचं शिक्षण ते 10वीपर्यंतचं शिक्षण हुशाराजे हायस्कूल. आणि त्या शाळेत असताना विविध क्रीडा वगैरे त्यामध्ये असायचं. तर त्या सगळ्या मुलांना बघता बघता मला पण असं वाटायचं की मी पण काहीतरी करू शकतो. पण मी एक वेळेला असं व्हायचं की आपला हात नाही, आणि लोक विचार करायचे की ही स्पोर्ट्समध्ये जाईल का पुढे. आईला देखील क्वेश्चन विचारले जायचे, मम्मी देखील म्हणायची आता तू रनिंग वगैरे. मग माझे SK मासाळ सर आहेत माझे शाळेचे शिक्षक, ज्यांनी जो मला सपोर्ट केला. म्हणजे ही करू शकेल. कारण एक किस्सा सांगेन मी माझा. NCC मध्ये मला भाग घ्यायचा होता. मी 10th होते तेव्हा. तर ते असतं 15 ऑगस्टला वगैरे प्रोग्राम्स असतात, तर त्यामध्ये हात नाही म्हणून मला त्यांनी मागं नाही ठेवलं. त्यांनी परमिशन काढली आणि MCC मध्ये मला पिरियडमध्ये मुख्य स्कॉटसाठी ठेवलं. तर अशा पद्धतीनं तेव्हापासून जे मी लहानपणापासून एका अचिव्हमेंट्स केली. ॲक्च्युली मी रांगोळी स्पर्धामध्ये भाग घेतला होता. माझं रांगोळी स्पर्धा आणि माझं शुद्धलेखन खूप छान होतं. शुद्धलेखन माझं खूप ठिकाणी गाजलं आणि पूर्ण अख्ख्या कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये ते शुद्धलेखन दाखवलं गेलं. त्यातून मला जे वाटलं की हां आपण काहीतरी करू शकतो. मग मी वेगवेगळ्या गोष्टी शोधायला ट्राय केलं. मग त्यामध्ये मी रनिंगमध्ये भाग घेतला आणि त्या रनिंगमध्ये भाग घेता घेता कधी माझं इथपर्यंत येणं झालं माहीत नाही. कारण 10वी 5वीपर्यंत मी रनिंगच केलं. त्यानंतर मी बॅडमिंटन क्षेत्रात वळले. म्हणजे 2007-08 मध्ये मी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय खेळायचे. त्यामध्ये मग पॅराच्या गेम असतात ह्या त्यातूनच समजलं शाळेच्या लेवलमधून. आणि जास्तीत जास्त माझ्या आईला खूप आवड होती स्पोर्ट्सची, कारण तिची इच्छा होती ती पूर्ण नाही करू शकली म्हणून तिनं आपल्या मुलीमध्ये बघितलं. ॲक्च्युली आमच्या 4 भावंडांमध्ये माझी छोटी सिस्टर पण कबड्डी प्लेअर होती. पण मी मोठ्या लेवलला गेल्यामुळे तिनं स्वतःचं गिवअप केलं, कारण माझ्यासाठी दोघींचा आर्थिक एवढं नव्हतं त्यामुळे. आणि मला त्यांना पुढं बघायचं होतं, कारण स्पेशल चाइल्डमधून काहीतरी करण्यासारखं लोकांपर्यंत प्रेरित करण्यासाठी मला आपल्या मुलीला सिंपत्ती नको म्हणून ह्या गोष्टी करायला ट्राय केले. आणि मम्मीनं मला खूप सपोर्ट केला. माझ्या वडिलांनी, माझे 3 भावंड देखील मला खूप सपोर्ट करतात. अशा पद्धतीनं मी शाळेच्या लेवलला असताना खूप केलं. आणि शाळेतल्या शिक्षकांचा स्टाफ पण खूप चांगला होता, जो मला आज देखील सपोर्ट आहे. आज देखील ते मला बोलवतात प्रत्येक. आता मला शिवछत्रपती जेव्हा अवॉर्ड मिळाला तेव्हा मी फर्स्ट माझ्या शाळेतच गेले, कारण तिथूनच माझं आयुष्य घडलं होतं. आणि हा पुरस्कार माझ्या सक्सेसमध्ये त्यांचा खूप मोठा अचिव्हमेंट्स आहे त्यांच्यासाठी, आणि त्यांचा खारीचा वाटा त्यांचा देखील आहे. तर मी समर्पित माझ्या शाळेला पण शिवछत्रपती पुरस्कार करते. कारण मी ह्या पुरस्कारासाठी खूप शाळेत असल्यापासून मी हा ट्राय करत होते. ॲक्च्युली मला जिल्हा क्रीडा अवॉर्ड नाही मिळाला, पण मला शिवछत्रपती अवॉर्ड मिळाला. हेच माझ्या गावच्यांसाठी, माझ्या कोल्हापूरसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण ॲक्च्युली महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार होता आणि तो मिळवला मी. स्पोर्ट्समध्ये असताना मला विविध गोष्टी आवडायच्या देखील. माझं ड्रॉइंग छान होतं परत, आणि विविध शुद्धलेखन वगैरे. पण स्पोर्ट्समध्ये असताना जास्तीत जास्त माझा आवडता गेम म्हणजे रनिंग होता. पण त्यातून मी एका स्पर्धेला गेले होते आणि पॅराच्या स्पर्धा चालू होत्या माझ्या रनिंगच्या. पण त्यावेळेला मला एक दादा आला, माझी पूर्ण बॉडी वगैरे बघून तो बोलला की तुझी ॲथलीट बॉडी खूप छान आहे, पण ॲक्च्युली बॅडमिंटन तू जॉईन करशील तर तुला खूप इफेक्ट पडेल. आणि त्या दादाचं नाव आहे गणेश, तो बीडचा आहे. तर त्याने माझ्या मम्मी, ॲक्च्युली त्याला आम्ही खूप घाबरायचो. म्हणजे एक असतं ना की एका माणसाला बघितलं की आपण घाबरतो नवीन गोष्टींसाठी, तर तो आला ना जवळ असं वाटायचं रे नाही. पण नंतर कळालं की तो आपल्या चांगल्यासाठीच असतं. म्हणजे अशी चांगली माणसं देखील आपल्याला भेटतात. त्यांना हा मार्ग मला दाखवला. मग त्यानंतर मी 2009 मध्ये रनिंग सोडून, म्हणजे रनिंग होतंच माझं 2015 पर्यंत, पण मी त्यानंतरनं बॅडमिंटनमध्ये ओढले 2009ला.
मग बॅडमिंटन खेळता खेळता खूप अडचणी आल्या. म्हणजे हा खूप खर्चिक गेम आहे असं म्हटलं तरी मोठ्या लोकांसाठीचा हा गेम आहे. पण आपण जरी असलो तरी मी म्हणायची मम्मी मला म्हणायची, अगं काही नाही, ज्यात आहे आपण त्यात करू. ज्यावेळेला स्टार्टिंग केलं मी तेव्हा 1000 रुपयाची बॅट वापरायचे. आज माझ्याकडे 17,000ची रॅकेट आहे आणि ती लागतेच. तर अशा पद्धतीनं माझा तो प्रवास खूप छान होता. म्हणजे खडतर तर होताच, खूप अडचणी पण होत्या, पण त्यावरती मात करणं हे माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट मिळवण्याची जिद्द असेल ना, त्या गोष्टी अचीव पण करता येतात. पण माझं स्ट्रगल खूप झालं. म्हणजे कॉलेजमध्ये असताना माझी 10th झाली. ॲक्च्युली 10thचाच मी किस्सा सांगेन. माझी स्पर्धा होती बँगलोरला आणि माझी 10thची लास्ट एक्झाम होती. माझा भूगोलचा पेपर होता आणि भूगोलचा पेपर 2 तासाचा होता आणि तो मला 1 तासात कव्हर करायचा होता, कारण माझी ट्रेन होती, जायचं होतं मला. नॅशनल्स होत्या माझ्या फर्स्ट. तर ते करत करत शाळेच्या शिक्षकांनी पण खूप सपोर्ट केला, परमिशन काढली. ॲक्च्युली बोर्डाच्या एक्झामला एकदम बाहेर पडता देत नाहीत, पण परमिशन काढून माझी ट्रेन मी पकडली. माझी आई जाऊन थांबली. म्हणजे असं प्रत्येक स्ट्रगलला माझ्या आईवडिलांनी खूप सपोर्ट केला. मग त्याच गोष्टी करत करत माझी फर्स्ट इंटरनॅशनल बँगलोर. मग बँगलोर नंतर मी तिथं मेडल मिळालं नाही मला तिथं. मग मी तो गेम बघितला, त्यात मला आवड निर्माण झाली. मग बॅडमिंटनमध्ये आवड निर्माण झाल्यानंतर मग आम्ही कोचिंगसाठी ट्राय केलं. मग कोल्हापुरातच मी अनिल जाधव म्हणून एक सर होते खासबाग मैदानला, त्यांच्याकडे मी फर्स्ट कोचिंगला गेले. ते माझे फर्स्ट कोच. मग त्यानंतर कॉलेज लाईफमध्ये आले. कॉलेज लाईफमध्ये मग मला खूप सोपं झालं, कारण 1ली ते 10वी असताना आपण दिवसभर 11 ते 5, मग नंतर मी सकाळी 6ला जायचे ते संध्याकाळी 10ला घरी जायचे. मग कॉलेजमध्ये आल्यावरती मला थोडं सोपं झालं, कारण मग लेक्चर अटेंड करून मी संध्याकाळी ट्रेनिंग करायचे, सकाळी पण ट्रेनिंग करायचे. तिथं पण मला स्टाफ खूप चांगला भेटला. ॲक्च्युली मी विद्यापीठ हायस्कूलमध्ये होते आणि किस्सा सांगायचा झाला तर 10वी नंतर मला आवड होती इंजिनिअरिंग करायची. तर इंजिनिअरिंग मी घेतलं, गव्हर्नमेंट थ्रू मला मिळालं देखील, चांगली टक्केवारी होती. पण मी ती अर्ध्यातूनच सोडली, कारण माझे कॅम्प होते. मग तिथले एक सर होते देवळे सर म्हणून, मग त्यांनी मला सजेस्ट केलं की आरती तू ह्या क्षेत्रात आहे तर तुला इंजिनिअरिंगमध्ये टाईम भेटेल, पण तुला खूप हेडॅक होईल. मग त्यांनी मला सजेशन दिलं. म्हणजे मार्गदर्शक खूप चांगले भेटले. माहीत नाही कर्म माझे चांगले असतील, मला माणसं चांगली भेटत गेली, मार्गदर्शक चांगले भेटत गेले. मी त्यांचं ऐकलं आणि मग 11वी 12वी मी आर्ट्समध्ये केलं विद्यापीठ हायस्कूलला. त्यानंतर विद्यापीठ हायस्कूलमध्ये असताना देखील मी स्पोर्ट्स नाही सोडलं. त्यावेळेला एवढ्या लेवलला मी नव्हते, पण मी करत गेले. नंतर माझं 11वी 12वी झाली. नंतर गोखले कॉलेजला माझं शिवाजी युनिव्हर्सिटीकडूनच मी होते शिक्षणाला. पण गोखले कॉलेजमध्ये माझं कॉलेज कंप्लीट झालं ग्रॅज्युएशनपर्यंत. तर तिथं असताना मी खूप स्ट्रगल केला. पण मी कॉलेज लाईफ म्हणजे कॉलेज लाईफ एवढी नाही बघितली. एक्झामला जायचे मी, माझ्या एक्झामच्या वेळेला एक्झाम देऊन यायचे. पण मी ॲक्च्युली त्याच वेळेला मी घरातून लहानपणापासूनच बाहेर पडले. माझ्या घरच्यांनी तू लहान आहे म्हणून मला घरी नाही ठेवलं. कॉलेज लाईफ आहे, मी कॉलेज लाईफ खूप कमी जगले, कॉलेजमध्ये खूप कमी गेले. पण माझं जास्तीत जास्त बाहेरच फिरणं होतं. मी 2017 पुणे गाठलं. त्यानंतर मी तिथं बॅडमिंटन स्टार्ट केलं. ॲक्च्युली मी कोल्हापूरमध्ये असताना माझे कोचेस भरपूर आहेत. माझे कोच अनिल जाधव आहेत, त्यानंतर अनिकेत जाधव म्हणून आहेत, केदार नाटगोंडे आहेत. म्हणजे ह्यांचा मला खूप सपोर्ट मिळाला आणि प्रत्येक कोच आज देखील माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये आहे आणि मला मार्गदर्शन करतायत. कुणासोबतच माझी कधी भांडणं नाही, काय नाही. मी प्रत्येकाचं सजेशन विचारत गेलो, त्यांना माझ्या विचारांमध्ये आणलं की सर असं असं आहे तर मला पुढचं असं करायचं आहे. तर त्यांनी स्वतः मला मार्ग दाखवले. मग मी त्यानंतर 2017ला पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये माझा स्ट्रगल चालू झाला ह्यासाठी. मी त्या वेळेला खूप लहान होते, 11वी म्हणजे फर्स्ट इयरला होते 2017मध्ये. त्यावेळेला मी डेक्कन PYCला वरुण खानविलकर सरांकडे ट्रेनिंग करायचे. त्यावेळेला मी फर्स्ट जपान टुर्नामेंट खेळली. त्यानंतर कॉलेज लाईफमध्ये असताना MPSCचं वेळ पण होतं, कारण ॲक्च्युली फायनान्समुळे मी मध्ये बॅडमिंटन सोडून दिलं 15-16ला. त्यावेळेला खूपच अडचणी होत्या. ॲक्च्युली स्वतःचं घर पण नव्हतं आम्हाला, आम्ही भाड्यानं राहायचो. मग मम्मी पप्पांचं असं होतं की खूप कर्ज पण होतं, त्यामुळं त्यांना ते घर वगैरे घ्यायचं पण होतं. आपली 4 मुलं आहेत आणि एवढ्या कोल्हापूर मोठ्या सिटीत यांना शिकवायचं पण आहे. मी पप्पांना खूप मानते, कारण गौंडी काम करत करत त्यांनी स्वतःच्या 4ही मुलांना ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण दिलं आणि स्वतः आम्ही सगळे जो आमचा पॉकेट मनी असतो तो आम्ही वेगळ्या गोष्टींमध्ये न वापरता आमच्या शिक्षणांमध्ये वापरला.
जर मला दिवाळीचे कपडे घ्यायचे असतील तर मी दिवाळीचे कपडे कधीच मम्मी पप्पांकडे मागितले नाहीत. तर मी त्या गोष्टींसाठी मम्मी पप्पांकडे म्हणायची की माझं स्पोर्टचं साहित्य घ्यायचं आहे, मला त्याच्यासाठी पैसे द्या, मला उद्या डाएट आहे तो मला कंप्लीट करायचा आहे. म्हणजे मी त्यांच्याकडूनच शिकले. म्हणजे घरातले संस्कार असतात ना ते माझ्यामध्ये मुरले. आमचे 4 भावंड आम्ही खूप मस्त राहतो. तर त्या पद्धतीनंच आणि माझा स्ट्रगल चालू झाला. पुण्यामध्ये आले. मी एकमेव मुलगी आमच्या पूर्ण खानदानामध्ये जी मी अजूनपर्यंत एकटी बाहेर राहते. आजपर्यंत माझी आई माझ्यासोबत कधीच नाही राहिली, कारण घरच्यांचं पण काहीतरी करावं लागायचं. म्हणजे घरात करणारं कोणच नव्हतं. माझी मोठी सिस्टरनं मला खूप सपोर्ट केला, छोट्या सिस्टरनं पण खूप सपोर्ट केला. ते कधीच म्हटले नाहीत आई तू हिच्याकडेच खूप लक्ष देते. त्यांना पण असं होतं की माझी एक बहीण आहे आणि ती एका हातानं असतं त्यांनी. आणि घरात माझ्या असं आहे की मला कधीच हँडिकॅपनं ह्या नजरेनं बघितलं जात नाही. मला ते काम कर म्हणजे करच म्हणतात. त्यावेळेला तिनं लाड केला नाही म्हणून मी स्वतःच्या पायावरती उभी आहे. मला कोणाची हेल्प नाही लागत आहे आणि मला सिंपत्ती देखील नाही लागत. कारण मी जर करत नसेल ना त्यावेळेला मी हेल्प लागते, त्यावेळेला मी बोलते की मला थोडीशी हेल्प हवी आहे. पण ज्या त्या गोष्टीमध्ये मी हेल्प नाही मागत. मग त्यामध्ये स्पोर्ट्समध्ये वळले. 2018ला मी एशियन यूथचं मेडल आणलं. फर्स्ट मेडल होतं माझं ते जपान नंतरनं. आणि त्याच्या अगोदर मी MPSC करायचे. MPSC मध्ये मी STA क्रॅक झाले होते. पण ऍक्च्युली माझा प्रॉब्लेम हा होता की FY झालं होतं म्हणून मेन्स देऊ शकत नव्हते. मग काय माहित नाही, देवाची कृपा बहुतेक असेल. मी त्याच करिअरमध्ये असेल बहुतेक. स्पोर्ट्स मी कंटाळून सोडून दिलं होतं फायनान्ससाठी. पण त्याच गोष्टीसाठी मला तिथं परत मला देवाने त्याच ठिकाणी आणून ठेवलं आणि मी ते स्पोर्ट्समध्येच परत रिवर्ट झाले. मी ॲक्च्युली प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे मला अचिव्हमेंट्स करायची होती शिवछत्रपती अवॉर्ड. शिवछत्रपती अवॉर्डसाठीच नाही, मला अर्जुन अवॉर्डसाठी आणि माझं मेन गोल आहे ऑलिम्पिक. पण ह्या अवॉर्डसाठी मला एक महाराष्ट्राचा अवॉर्ड हा सगळ्यांना मिळायचा, खेळाडूला बघायची मी. तर हा प्रवास माझा खूप वर्षापासून होता. कारण 2019-20चा अवॉर्ड मला जेव्हा आत्ता 2023ला मिळाला, तो प्रोग्राम डिक्लेअर झाला, त्यावेळेचं खूप एक्साइटमेंट होती की हा प्रोग्राम कधी होईल. फक्त एवढंच होतं की माझ्या टुर्नामेंटच्या वेळेला हा अवॉर्ड नाही पाहिजे, कारण मला समक्ष हा अवॉर्ड माझ्या हातात घ्यायचा होता. आणि तो दिवस आला. तो दिवस 28 तारीख होता. तर घरच्यांची पण घरचे तर खूपच खुश होते. त्यांनी एका टुर्नामेंटला गेले होते मी कॅनडाला, त्यावेळेला ह्या अवॉर्डचं डिक्लेरेशन झालं. पण ह्या अवॉर्डसाठी मी आजपर्यंत खूप सारे मेडल्स मिळवले. 2019मध्ये 18मध्ये एशियन यूथ मेडल होतं मला. तसेच 19मधली वर्ल्ड चॅम्पियनशिप मी खेळली. वर्ल्ड चॅम्पियनशिप माझी ती स्वित्झर्लंडला झाली, फर्स्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप. त्यानंतरनं मी आजपर्यंत 29 इंटरनॅशनल खेळल्या. आणि आत्ता माझा प्रवास चालू आहे ऑलिम्पिक रेस रँकिंग. आणि मागची जी वर्ल्ड चॅम्पियनशिप होती 2022ची जी जपानला झाली, त्यामध्ये मी क्वार्टर फायनल हारले. पण क्वार्टर फायनलपर्यंत जाणं पण खूप मुश्किल होतं, पण मी ते गाठलं आणि त्यानंतर मला त्या गोष्टी मिळाल्या. म्हणजे की असं असतं ना, आपण जे ध्येय गाठतो ना आणि आपली जिद्द असेल ना ती गोष्ट मिळते. फक्त पॉझिटिव्हिटी आतून आली पाहिजे आणि त्या गोष्टींसाठी आपण खूप ट्राय करत असतो. तसंच माझं शिवछत्रपती पुरस्काराबाबतीत झालं. कारण माझा हा खूप गोल होता की आपला महाराष्ट्राचा अवॉर्ड मिळावा आणि आपल्या नावापुढे शिवछत्रपती अवॉर्डी असं रेखाटलं जावं. कारण महाराष्ट्रातला हायेस्ट पुरस्कार होता आणि तो मला मिळाला. घरच्यांचं पण घरचे तर खूप खुश झाले होते. आणि त्यातल्या त्यात माझे सर एक आहेत, अजय रावळ सर, जे त्यांचं मी का आवर्जून नाव घेते, कारण त्यांनी मी हा स्पोर्ट सोडून देणार होते. ॲक्च्युली त्या माणसामुळे मी परत ह्या झोतात गेले आणि त्यांची ओळख माझी रोहित दीक्षित यांच्यामुळे झाली. आमचं सर्कल आहे, त्या सर्कलनं मला खूप सपोर्ट केला. आज मी त्यांची नावं का घेते, कारण त्याचे मानकरी, ह्या शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ते लोक देखील आहेत. माझे आई वडील, माझी फॅमिली, फ्रेंड्स, तसेच माझे कोचेस सुनील देवांग सर, जे सोलापूरला असताना मी त्यांच्याकडे ट्रेनिंगला होते. त्यांचा मी किस्सा सांगेन, कारण त्यावेळेला 2019-20 पर्यंत त्यांनी मला शिकवलं. त्यांच्याकडे मी शिक्षणाला होते, म्हणजे मी ट्रेनिंग करायचे. आणि ॲक्च्युली माझा ट्रेनिंगचा पिरियड खूप अवघड गेला. कारण हर रोज मला माहित नाही, मी जन्मापासूनच 5ला उठते, ते अजून पण 4:30-5लाच उठते. तसेच माझं ट्रेनिंग हैदराबाद सुचित्रा अकॅडमीला पण होतं. आता मी 3 महिने त्यांच्याकडे ट्रेनिंग केलं, कारण माझी ऑलिम्पिक रँकिंग चालू आहे. आता मी ऑलिम्पिक रँकिंगला 12 वरती आहे. आणि त्या ऑलिम्पिक रँकिंगसाठी मला खूप साऱ्या टुर्नामेंट्स खेळाव्या लागतात. 12 टुर्नामेंट खेळायच्या होत्या, त्यातल्या मी 10 खेळल्या.
2 मी मिस केल्या, त्यामुळे माझी रँकिंग खूप ढासळली आणि मी 10 वरती आले करेक्ट. आणि ऑलिम्पिक वर्ल्ड रँकिंगला मी 10 वरती आहे आणि ऑलिम्पिक पॅरिस रेस रँकिंगला मी 12 वरती आहे. तसेच एशियन ट्रायल्सला पण मी सिलेक्ट झाले, पण माझ्या घरच्या अडचणींमुळे, कारण माझ्या मम्मीचं मोठं ऑपरेशन झालं, तर त्या ऑपरेशनच्या वेळेला पण मी घरी नव्हते. तर माझ्या आईनं खूप जिद्दी माझी आई आहे, ॲक्च्युली आईकडूनच मी शिकले. कारण त्या ऑपरेशन चालू असताना माझं इकडे स्पोर्ट चालू होतं, मी ट्रायल्स देत होते आणि माझ्या इकडे आईचं ऑपरेशन, कारण गॅरंटी कमी दिली होती, तरी देखील माझ्या आईनं मला न सांगता स्वतःचं ऑपरेशन दादा आणि त्या लोकांनी मिळून केलं आणि मला एकही गोष्ट सांगितली नाही, तरी पण मला आवर्जून ती कळाली. तर माझ्या आईच्या जिद्दीमुळं देखील मी आज इथवर आहे आणि असंच माझा गोल असणार आहे. आणि अचिव्हमेंट्स तर येतच राहतील, अवॉर्ड्स पण मिळत राहतील, पण हे असे हायेस्ट अवॉर्ड मिळाल्यामुळं ना आम्हाला एक उत्स्फूर्ती येते की पुढं काहीतरी करायचं आणि जबाबदारी वाढते. आणि गव्हर्नमेंटकडून पण सपोर्ट मिळतोय, पण जास्तीत जास्त प्लेअरला गव्हर्नमेंटकडून सपोर्ट मिळावा आणि लक्ष द्यावं. आणि ह्यातून आम्हाला गव्हर्नमेंट जॉबची खूप गरज आहे. तर गव्हर्नमेंट जॉब लवकरात लवकर मिळावे स्पोर्ट्सवाल्यांना, कारण एक स्पोर्ट्सवाल्यांना असतं की ते मेहनत करत असतात 9-9 तास. आता मी 9 तास ट्रेनिंग करते, 3 तास सकाळी आणि 4 तास संध्याकाळी. यामध्ये कोचेसचं खूप हे आहे. आता सध्या मी सोलारिसला प्रॅक्टिस करते, चैतन्य दादा माझे कोच आहेत, परत आणि मिहीर सर म्हणून माझे फिटनेसचे कोच आहेत, संवाद समुद्रे माझे फिजिओ आहेत. ह्या लोकांचं खूप मोठं काम आहे माझ्या पाठीमागं. तसेच आज म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी कुणाचा तरी सपोर्ट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी आज ह्या माध्यमात आली आहे. आता नवदुर्गा पण चालू आहेत, तर ह्या माध्यमातून तर मी आले. तर मला एकच संदेश पाठवायचा आहे, स्पोर्ट्सवाल्यांना हेल्प करा. स्पोर्ट्सवाल्याच नाही, प्रत्येक गोष्टीला एकाला मोटिवेशनल द्या, म्हणजे तो व्यक्ती कुठंच थांबणार नाही. असे अवॉर्ड मिळाल्यामुळे आम्हाला पण एक उत्स्फूर्त राहतं की आमची जबाबदारी वाढते प्रत्येक गोष्टीसाठी. आणि ॲक्च्युली मी मागं पडते फक्त स्पॉन्सरशिपमुळे, म्हणजे फायनान्शियलमुळे मी मागं पडते. तर त्या गोष्टी माझ्या बाबतीतच नव्हे, प्रत्येक खेळाडूला येत आहेत, तर त्या येऊ नये म्हणून महाराष्ट्रातून जास्तीत जास्त प्लेअरला सपोर्ट मिळावा. मला स्पोर्ट्समध्ये असल्यापासून आता प्रॅक्टिकली अडचणी खूप आहेत. म्हटलं जातं ना, प्रॅक्टिस करता करता एकच व्यक्ती एक गोष्टी सांभाळू नाही शकत. तशी मला देवानं खूप चांगली देणगी दिलेली आहे. मी जिद्दी आहे आणि हा प्रॉब्लेम आहे की मी सगळी एकटीच सांभाळते. मीडिया देखील फोकस नाही करत आहे. विविध क्रीडा क्षेत्राच्या मुलांना जर मीडियानं उचलून धरलं, कारण मीडियाच हे काम करू शकते की अशा प्लेअरला एकदम वर आणू शकतं. आणि ह्या लोकांनी जर आमच्याकडे फोकस केला ना, तर आमचा एक मोटिव्ह असतो की आम्हाला फक्त प्रॅक्टिसकडे लक्ष द्यावं. म्हणजे आर्थिक परिस्थिती जर चांगली झाली, म्हणजे आज पप्पा गौंडी काम करतायत आणि मी 27, आता माझं एज 27 चालू आहे, तर मी आता घरच्यांना घेऊ नाही शकत त्यांच्याकडून मागून. मलाच कसं तरी वाटतं, कारण मी आता त्यांची काहीतरी देणी आहे, कारण त्यांनी एवढे वर्ष मला शिकवतायत. मी एवढे वर्ष एवढ्या उंच लेवलला गेले, पण आज देखील माझी परिस्थिती तीच आहे. मला घरून घ्यावं लागतं, पण त्यांना पण खूप अडचणी येतात. ॲक्च्युली त्यांना 2,000 देणं पण खूप कठीण चाललंय. पण माझं असं होतंय की मला प्रॅक्टिस सोडून ह्या गोष्टींकडे, म्हणजे प्रॅक्टिस करते मी, पण माझा तो संध्याकाळचा जो रेस्टचा टायमिंग आहे ना, तो स्पॉन्सरशिप शोधण्यामध्ये जातो. तर तसं न होता गव्हर्नमेंटला माझी हीच रिक्वेस्ट आहे, लवकरात लवकर जॉब द्यावा. म्हणजे मला स्पॉन्सरशिपसाठी कुठं फिरावं नाही लागणार, कारण मी स्वतःचा खर्च स्वतः बघेन. म्हणजे काहीतरी घरी मी देऊ शकेन ना. मला पण आज वाटते मी जॉबवर असावं, कारण मला 4 लोक विचारतात तुला ह्यातून काय मिळतं, पण त्यावेळेला मी हे नाही म्हणू शकत ना की मला पैसा आजपर्यंत जर मला नुसता पैसाच हवा असता तर मी ह्या फील्डमध्ये नसते आली. एक नाव पण असतं, पण त्या पैशा अभावीच तर मी मागं पडते. तर त्या गोष्टींसाठी मला स्पॉन्सरशिप मिळावी. आणि गव्हर्नमेंटनं आता जो शिवछत्रपती अवॉर्ड दिलाय, 116 प्लेअर आहेत त्यामध्ये, फक्त आम्हाला डिक्लेअर तर केले 3 लाख रुपये, पण अजून आमच्या हातात 1 लाख रुपये आले. 2 लाख रुपये अजून काहीच नाही आलेले आणि त्याचं काही उच्चार देखील होत नाहीये. तर ते पैसे मिळाले तर मी येणारे टुर्नामेंट कंप्लीट करेन. तसेच माझे वर्ल्ड चॅम्पियनशिपचे देखील पैसे राहिलेले आहेत. तसेच मी लेवल 1च्या टुर्नामेंटसाठी पण अप्लाय केला होता, तो देखील त्यांनी मंजूर केला, पण अजून तो माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे. पण त्या कामासाठी आम्हाला खूप धावपळ करावी लागते. सारखं आम्हाला क्रीडा ऑफिसमध्ये जावं लागतं. तिथं गेल्यानंतर देखील आम्हाला
2-2, 3-3 तास ऑफिसच्या बाहेर थांबावं लागतं. म्हणजे एका उच्च लेवल प्लेअरचे, उच्चच म्हणत नाही मी, कारण स्टेट आणि नॅशनल लेवलच्या प्लेअरला देखील ह्या गोष्टींसाठी सामोरं जावं लागतं. महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये जर एवढे प्रॉब्लेम असतील तर आपले खेळाडू खूप ढासळतील. कारण आपले असे एक महाराष्ट्र आहे जिथं की क्रीडा नगरी आहे आणि ही खूप मोठी आहे. कारण जास्तीत जास्त प्लेअर आपल्या मातीतून उगवलेले आहेत आणि फक्त आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमधून आपल्याला सपोर्ट नाही भेटत आहे. प्लेअरला ज्या त्या गोष्टी नाही भेटत आहेत म्हणून एक प्लेअर मागं पडतोय आणि कुठंतरी तो गिव्हअप करतोय. तर हे गिव्हअप होऊ नये. आम्ही एक जिद्दी आहे म्हणून आम्ही करतोय, कारण आम्ही कधी अपेक्षा नाही केली. पण आता मला अपेक्षा करावी लागते गव्हर्नमेंटकडून, कारण मी ऑलिम्पिक रेसमध्ये आहे. कारण मागची ऑलिम्पिक माझी ह्याच गोष्टीमुळे गेली की स्पॉन्सरशिप नाही आणि कोणीतरी पुढं यावं, मीडियानं पुढं यावं आणि परत आपल्या गव्हर्नमेंटनं, आपले आमदार खासदार आहेत ह्या लोकांनी पुढं यावं आणि ह्या गोष्टी कराव्या. तुम्ही सगळं बाजूला ठेवा आणि म्हणजे मिडल क्लासच्या मुलांना, म्हणजे स्पोर्ट्समध्ये आहेत, कलामध्ये आहेत, या लोकांना तुम्ही पुढे येऊन काहीतरी करा. म्हणजे ही पिढी आपली काहीतरी घडेल. आणि आमच्याकडे बघून आता असं झालं की स्पोर्ट्स लोक म्हणतात काही नाही भेटत, जाऊ दे आपण सोडून द्यावं. पण क्रीडा ही एक खूप मोठं लेवल आहे आणि ते लेवल आम्हाला गाठायचं आहे आणि माझं एम आहे ऑलिम्पिक. त्यासाठी माझा खूप खर्च आहे. आजपर्यंत मी 29 इंटरनॅशनल कशा खेळलेत, काय खेळलेत हे माझं मला माहिती आहे. एक दिवस मी जेवलेली नाही आहे. एक दिवस मी मंत्रालयात जाऊन मी ही फाईल टाकलेली आहे आणि माझे स्वतःचे सर अजय रावळ माझ्यासाठी वेळ काढून आता सध्या त्यांनी स्वतःचा फ्लॅट मला दिलेला आहे राहायला फ्री. कारण त्यांना माहिती आहे ह्या मुलगीमध्ये काय क्वालिटी आहे. त्यांनी बघितले, बाकीचे लोक पण बघतायत. मी सकाळ रात्र फक्त मी त्या स्पोर्ट्समध्ये आहे आणि मला काहीतरी करायचंय. त्यामुळे माझा हा संदेश आहे की गव्हर्नमेंटनं लवकरात लवकर जॉब द्यावा आणि राहिलेले पैसे असतील ते आमच्या अकाउंटला द्यावे. कारण मला त्यातून स्पर्धा करता येतील. माझ्या स्वतःच्या अडचणी मी स्वतः भागवू शकेन. मला म्हणजे माझं फोकस राहील. माझी परिस्थिती चांगली झाली ना तर मी फोकस राहीन माझ्या गेमवरती इफेक्ट होतोय. कारण मला दिवसातून 9-9 तास प्रॅक्टिस करायची, परत ह्या गोष्टीसाठी फिरायचं, हे मला नको आहे. मला एक चांगलं कोचिंग हवं आहे. कारण ऍक्च्युली मी आता सोलारिसला आहे तर शटलचा खर्च मला करावा लागतोय आणि शटल्स खूप महाग असतात आणि बॅडमिंटन हा खर्चच खूप महाग आहे. तरी देखील मी करते. पण मी माझ्या देशासाठी पण करते आणि मी माझ्या स्वतःसाठी पण करते. एक माझं हे जॉबच झालंय. तर मला लवकरात लवकर केंद्र गव्हर्नमेंटमध्ये झालं तरी चालेल, मला जॉब रेल्वेमध्ये झाला तरी चालेल आणि आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये झाला तरी चालेल. पण लवकरात लवकर जॉब द्यावा. प्रत्येक प्लेअरची हीच अपेक्षा असते आणि सगळ्यांनी एक फोकस करावा माझ्यावरती. कारण एक खेळाडू आहे, आजपर्यंत ती आली नव्हती लोकांसमोर, पण ती आता येते. कारण तिला सपोर्ट नव्हता, पण आज आपल्या ह्या माध्यमातून मी आले आणि ह्या गोष्टींसाठी मी इथपर्यंत आले आणि आज बोलते, कळकळून बोलते एक खेळाडू. कारण मी स्वतः डिप्रेशनमध्ये होते, मी स्वतः सोडण्याच्या ह्याच्यात होते. पण आता माझी वर्ल्ड चॅम्पियनशिप आले त्यामुळे मी ऑस्ट्रेलियाला नाही जाऊ शकले, माझी प्रॅक्टिस नव्हती त्यामुळे. तर ह्या गोष्टी आहेत आणि घरचे लोक नाही करू शकत आहेत. आता ते पण कंटाळलेत. कारण ह्यातून मला काहीच मिळत नाहीये आणि तरी देखील मी करते. का तर एक अपेक्षा आहे, मी वर्ल्ड चॅम्पियनशिपला मेडल आणावं आणि मला सगळ्या गोष्टी मिळाल्या तर मी नक्कीच वर्ल्ड चॅम्पियनशिपला मेडल आणेन आणि ऑलिम्पिकला क्वालिफाय होईन. फक्त मला आर्थिक परिस्थितीला मात करायचं आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे आणि आपल्या गव्हर्नमेंटचा सपोर्ट हवा आहे. तर हा होता माझा आयुष्याचा खडतर प्रवास आणि आतापर्यंत देखील राहील आणि पुढे देखील राहील. कारण आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स येतातच, पण त्यांना मागं नाही हटायचं. आणि मला हा अवॉर्ड मिळाला, शिवछत्रपती अवॉर्ड. तर त्याच निमित्तानं तो मी समर्पित केला शिवनेरी गडावरती. आणि आता तरी माहीतच आहे नवदुर्गा चालू आहेत, तर देवींचं दर्शन होणं खूप मुश्किल असतं. पण त्याच ठिकाणी माझं भाग्य म्हणायचं तर शिवनेरीवरती शिवाई मंदिरमध्ये माझं दर्शन झालं आणि त्यांना देखील हा पुरस्कार मी समर्पित केला. तर खूप छान वाटतंय. त्या गडावरती मी जाऊन आले. कारण ॲक्च्युली माझी इच्छा होती आणि मनातून खूप इच्छा होती की मला ज्या नावाने अवॉर्ड मिळाला आहे, म्हणजे शिवछत्रपती हा अवॉर्ड, त्यामध्येच लपलं गेलेलं आहे संघर्ष. कारण शिवछत्रपतींचा जो संघर्ष होता तो आमच्या पुढे काहीच, म्हणजे आमच्या पुढे खूप मोठा आहे. तर आमचा त्यांच्यासमोर काही असं हे नाही आहे, पण त्यांच्यामुळे आम्ही घडतोय. तर ह्या गोष्टी मला खूप भारी वाटल्या आणि हा पुरस्कार ज्यांच्या नावाने मिळाला त्या गडावरती मी हा समर्पित केला
शिवाई मंदिराचं पण दर्शन झालं, देवीचं दर्शन झालं. आणि ह्यातूनच मी महिलांना संदेश देते की आता नवदुर्गा चालू आहेत, तर तुम्ही खूप मोठ्या धामधूममध्ये एन्जॉय पण करत असाल तर आपलं करिअर देखील खूप मोठं असतं. आणि महिलांनी, सगळ्या महिला मुलींनी खूप मोठ्या कारकिर्दीत पुढे जावे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक करावं. कोणत्या गोष्टीसाठी मागं हटू नये, डिप्रेशनमध्ये जाऊ नये. तर एक दिवसाचं डिप्रेशन असलं तरी ते दुसऱ्या दिवशी आपण, एका दिवसाचा प्रत्येक व्यक्तीला हा अनुभव येत असतो. अडचणी तर खूप येतात आणि ज्यांना अडचणी येतात ना त्या पेलण्याची ताकद असते. आणि महिलेला तरी जास्त, कारण एक स्त्री असते ना तिच्याकडे खूप पॉवर असते ह्या गोष्टीची, की आपण खूप गोष्टी पेलू शकतो, एक माणसाला पण पेलू शकतो. तर त्या गोष्टींना मात करत आपण पुढे जातो. तर एक महिला खूप गोष्टी सांभाळू शकते. तर एक करिअरची गोष्ट, खूप मोठी गोष्ट सांभाळा, स्वतःच्या पायावरती उभे राहा. कुणी आपल्याला म्हटलं नाही पाहिजे की स्त्री मागं आहे. तर स्त्री खूप, आजकाल सगळ्या स्त्रियांना देखील प्राधान्य दिलं जाते. तर ह्या नवदुर्गेच्या याच्यामध्ये संदेश आहे की महिलांनी पुढे यावं आणि आपल्या क्षेत्रात मात करावी आणि कुठेही डिप्रेशनमध्ये न जाता आपल्या कामावरती आपण लक्ष देऊन मोठ्या पुरस्कार मिळावे विविध गोष्टींसाठी आणि प्रामाणिकपणे काम करत राहावं. बायमाणूस प्रस्तुत जागर नवदुर्गांचे या विशेष भागाचे प्रायोजक होते जुन्नर शहरातील 44 वर्षांची सुवर्ण परंपरा असलेले एकमेव ज्वेलर्स म्हणजे PMJ. आमच्या सर्व ग्राहक, हितचिंतक व मित्रपरिवार यांना दसरा, दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. खास दीपावली निमित्त विविध दागिन्यांची विस्तृत शृंखला पूनम गोल्ड अँड सिल्वर डिझायनर्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, सराईपेठ, जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 9657849911 आणि 8484810410. प्रोप्रायटर शुभम मधुकर काजळे आणि पूनम डायमंड ज्वेलर्स. आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 9657849911 व 9363474164. प्रोप्रायटर पूनम मधुकर काजळे. आमच्याकडे हॉलमार्क फॅन्सी टॉप्स, नवीन पद्धतीची डोरली, नेकलेस, राणीहार, गंठन, अंगठी, पेंडेल, माळ, चैन, टॉप्स इत्यादी दागिने, तसेच सरकार मान्य हॉलमार्क व HUID सोन्याचे दागिने होलसेल मध्ये मिळतील.